आतापर्यंतच्या सगळ्या घडामोडींसाठी नमस्कार, मी प्रियंका. दिवसभरात काय मोठ्या घडामोडी घडतायत त्याचे सगळे अपडेट्स पाहणार आहोत. सुरुवात हेडलाइन्स. प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. घायवळ प्रकरणामुळे वादात सापडलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला. कदमांच्या हकालपट्टीची विरोधकांकडून केली जातीय मागणी. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. निवडून यायचं म्हणून काहीतरी आश्वासन देतो. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य. राजकारणात येऊ नये म्हणून घायवळ बंधूंना अडकवण्याचा कट विरोधकांनी रचला. घायवळच्या आईवडिलांचा न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दावा. निलेश घायवळ अधिकृत पासपोर्टवरच परदेशात गेला, घायवळच्या आईवडिलांचा दावा. सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टला दिले आदेश, मात्र अद्यापही पोलिसांकडून घायवळला शस्त्र परवाना नाही. कुणीही कायदा हातात घेतला तर कारवाई होणार. घायवळला शस्त्र परवाना पोलीस आयुक्तांनी दिलेला नाही, या संदर्भात चौकशी सुरू. घायवळ प्रकरणावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया. घायवळ प्रकरणी चुका करणाऱ्यांवर रीतसर कारवाई होणार. कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही, ही सरकारची भूमिका. अजितदादांची घायवळ प्रकरणी कारवाई संदर्भात विधान. सगळ्याच योजना कायमच्या चालतात असं नाही, परिस्थिती लक्षात घेऊन त्यात बदल केले जातात. आनंदाचा शिधा योजनेच्या मुद्द्यावरून अजितदादांचं सूचक विधान. मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय. लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हालाही काय निवडून यायचं असतं म्हणून आम्ही देखील काहीतरी आश्वासनं देतो. लोकांनी ठरवायचं असतं काय मागायचं आणि काय नाही ते. एखाद्या गावामध्ये निवडणुकीतील माणूस गेला तर लोकांनी त्याला सांगितलं आमच्या गावात नदी आणून द्या तरच आम्ही मतदान करू, निवडून आणू आणि आम्ही देखील त्यांना तसंच आश्वासन देतो, असं वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय. त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागा ठरवा ना. अनिल भाईदास म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकतो तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवा. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो. असं आहे की बरोबर आहे ते बोलतायत ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही. तर आपण पाहतोय महायुतीच्या आणखी एका मंत्र्याचं हे वादग्रस्त वक्तव्य. लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हालाही काय निवडून यायचं असतं म्हणून आम्ही काहीतरी आश्वासनं देतो. लोकांनी ठरवायचं असतं काय मागायचं आणि काय नाही ते, असं वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीतील माणूस गेला तर लोकांनी त्यांना सांगितलं आमच्या गावात नदी आणून द्या तरच आम्ही मतदान करू, निवडून आणू आणि आम्ही देखील त्यांना तसंच आश्वासन देतो, असं वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाची शक्यता निर्माण झालेली आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य त्यांनी केलंय. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं
आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना. तर अजित पवार या संदर्भात लक्ष घालतील असं छगन भुजबळ म्हटलेले आहेत. महायुतीच्या या एका आणखी मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, बाबासाहेब पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्हालाही काय निवडून यायचं असतं म्हणून आम्ही देखील काहीतरी आश्वासनं देतो असं त्यांचं म्हणणं आहे. बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे. अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत. कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे शेतीमालाचे भाव पाडायचे, शेतकऱ्यांची प्रचंड लूट करायची, शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढवण्याची प्रचंड धोरणं घ्यायची आणि शेतकऱ्यांना लुटायचं, आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफीच्या बद्दल त्यांनीच दिलेली आश्वासनं पाळा असं जर शेतकरी म्हटले तर त्यांची अशा प्रकारे थट्टा करत शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान करायचा, हे जर चालू राहणार असेल तर संयम ठेवता येणार नाही. अजित पवार साहेबांच्या पक्षाला मला वाटतं वाचाळ वीरांची शाप लागलेला आहे. असे अनेक वाचाळवीर त्यांच्या पक्षामध्ये जन्माला आलेले आहेत. त्यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या वाचाळ वीरांचा बंदोबस्त करावा. तो जर केला नाही तर शेतकरी चळवळीला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल. तर महायुतीच्या या आणखी एका मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, बाबासाहेब पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि आम्हाला देखील काय निवडून यायचं असतं म्हणून आम्ही काहीतरी आश्वासनं देतो असं त्यांनी म्हटलंय. लोकांनी ठरवायचं असतं काय मागायचं आणि काय नाही ते. एखाद्या गावामध्ये निवडणुकीतील माणूस गेला तर लोकांनी त्यांना सांगितलं आमच्या गावात नदी आणून द्या तरच आम्ही मतदान करू किंवा निवडून आणू, आणि आम्ही देखील त्यांना तसंच आश्वासन देतो असं वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाची शक्यता निर्माण झालेली आहे. काहींनी संताप देखील व्यक्त केलेला आहे. आम्हाला निवडून यायचं असतं म्हणून काहीतरी आश्वासन देतो असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य त्यांनी केलंय. महायुतीचे आणखी एक मंत्री, त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य, लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला देखील निवडून यायचं असतं म्हणून आम्ही देखील काहीतरी आश्वासनं देतो, लोकांनी ठरवायचं असतं काय मागायचं आणि काय नाही ते, असं वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत रविकांत तुपकर जोडले गेलेले आहेत. तुपकरजी, आपण हे बाबासाहेब पाटील यांचं हे वादग्रस्त वक्तव्य ऐकलं असेल. त्यांचं म्हणणं आहे सध्या कर्जमाफीचा लोकांना नाद लागलाय, आपली प्रतिक्रिया? आम्ही कर्जमुक्ती मागतोय म्हणजे भीक मागत नाही. या सरकारमधल्या लोकांच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं आहे. यांनी शेतीमालाच्या भावामध्ये आम्हाला लुटलंय, त्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे. आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,000 रुपये आहे आणि बाजारातला भाव मात्र 3,500 रुपये आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय, म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय. तुपकरजी, माफ करा, थोडंसं थांबवते. स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाटीलजी, तुम्ही म्हणताय लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय आणि तुम्हाला निवडून यायचं असतं म्हणून तुम्ही काहीतरी आश्वासनं देतात. नेमकं काय म्हणायचंय आपल्याला? मला असं म्हणायचंय की त्या जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा गावाला एका बँकेच्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो. आपल्याला प्रगती करायचं असेल शेतकरी राजाला माझ्या, तर आम्हाला जसं कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाची धवल क्रांती झाली. एका कोल्हापूरमध्ये 20 लाख लिटर दूध गोकुळचं आहे, म्हणून आम्हाला मराठवाडा विदर्भामधल्या लोकांनी देखील दुधाकडे वळावं आणि आर्थिक क्रांती घडून आणावी. मग त्याच्यासाठी जो काही कर्ज पुरवठा लागतोय तर त्यांना देखील आपल्या बँकेने, अर्बन बँक आणि पतसंस्थाने द्यावी. हे मात्र कर्ज देत असताना ह्याला कर्जमाफी मिळत नाही. हे सर्वसामान्याचे गोरगरिबाचे पैसे आहेत. त्याच्या पाठीमागाला एवढाच हेतू होता, कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. आणि जे बोललं जाते ते करावं, ही अशी माझी भूमिका होती मॅडम.
पण तुमची भूमिका आणि तुमची वक्तव्य यामध्ये काही साधर्म्य दिसत नाहीये. तुपकरजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुपकरजी, आपण ऐकलंच असेल बाबासाहेबांनी नेमकं काय म्हटलं. पाटील साहेब नमस्कार. मला असं वाटतं की आम्ही कर्जमुक्ती मागतोय, तर आम्ही भीक मागत नाहीये. आतापर्यंत जेवढी सरकार सत्तेमध्ये आली, आम्ही शेतीमालाच्या भावात आम्हाला लुटलं गेलंय. आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,000 रुपये आहे आणि बाजारातला भाव 3,500 रुपये. आमच्यावर कर्ज होणार नाही तर काय होणार आहे? आणि आम्हाला कर्जमाफीचा नाद नाही लागला. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव जर सरकारने दिला ना पाटील साहेब, तर आम्ही तुमच्या दारात कधी कर्जमाफी मागणार नाही. 16 लाख कोटींचं केंद्र सरकारनं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं, मग त्यांना नाद नाही लागला का? अशा पद्धतीने पुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका. आज शेतकरी संकटात आहे पाटील साहेब, ऐका ना, माझं ऐकून घ्या ना. आज शेतकरी संकटामध्ये आहे, शेतकरी दुर्लभ दुष्काळामध्ये भरडला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशी स्टेटमेंट करत असाल तर शेतकऱ्यांच्या जखमेवर हे मीठ चोळण्यासारखं आहे. आपण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे शेतकऱ्यांची. केले ना, मी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या दिलगिरी व्यक्त करण्याचं काय त्याच्यात हे आहे? मी स्वतः शेतकरी आहे. मला काय वाटतं, सरकारमधल्या मंत्र्यांनी दिलासादायक वक्तव्य करणं आवश्यक आहे. हो, ही जी योजना आहे दूध कर्ज द्यायची आपल्याला, हे कर्जमाफीमध्ये बसणार नाही, एवढंच म्हणलं होतं मी. नाही, कर्जमाफीचा नाद लागलाय याचा अर्थ आम्ही वारंवार भीक मागतोय सरकारला, असा त्याचा अर्थ होतो साहेब. नाही, माझा म्हणणं आहे साहेब, तुम्हाला देता येत नसेल ना तर देऊ नका, पण किमान आमच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका. नाही. आणि कर्जमुक्ती तुम्हाला करावी लागेल. काहीतरी आश्वासनं देतो असं देखील तुम्ही म्हटलंय बाबासाहेब पाटील. काय निवडून यायचं असतं म्हणून काहीतरी आश्वासनं देतो. हा ऐका की, ते पुढचं बघा ना. अजून काय म्हणलोय तुम्ही, लोक मागतेत काय त्यांनाही कळत नाही आणि मग त्या परिस्थितीमध्ये माणूस काहीतरी बोलून जातोय. मग आम्ही जे बोललोय ते करावं लागेल आणि करायचं तेच बोलावं लागेल. ही बी बघा ना मॅडम. म्हणजे तुम्ही काहीतरी बोलायचं म्हणून निवडणुकीमध्ये सातबारा कोरा बोलला असा त्याचा अर्थ होतो पाटील साहेब. नाही होत नाही. असं शब्दाचा विपर्यास करू नका. या तिन्ही पक्षाच्या लोकांनी आश्वासन दिलंय सरकारमध्ये, सरकार निवडून यायच्या आधी कर्जमुक्ती करू, आणि आता तुम्ही उलटी भाषा करत असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी कदापि खपून घेणार नाही, कदापि खपून घेतला जाणार नाही. नाही. ओके, बरं. बाबासाहेब पाटील आणि रविकांत तुपकर, तुम्हाला दोघांचेही धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी किंवा ही सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी. तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी केलं. मात्र माझी भूमिका तशी नव्हती, माझं वक्तव्य तसं नाही असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे.